नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. वीकेंड आहे आणि खूप छान छान प्लॅन आहे आमचे. सगळ्यात मेन आहे ते आम्हाला सखीचं फोटोशूट करायचं आहे संक्रांतीचं. ऑलमोस्ट सगळे मराठी सण आम्ही कवर केलेत आणि आता हा शेवटचा असणार आहे कारण तिचा बर्थडे परत फेबमध्ये. तर तिच्यासाठी छानशी ज्वेलरी आहे जी माझ्या फ्रेंडने तयार करून दिली आहे. हे तुम्हाला मी दाखवेलच उद्या फोटोशूटचा वेळेस की नक्की याच्यात काय काय आहे. तर माझ्या लग्नानंतर जेव्हा पहिली संक्रांत होती ना त्यावेळेस पण प्रतीक्षाने आणि मी बनवून माझी ज्वेलरी बनवली होती. आणि ह्यावेळेस तर मला चिंताच नव्हती की सखीची ज्वेलरी कुठून आणू, कारण मी सांगायच्या आतच तिने ती बनवून ठेवलेली होती. आणि आमच्याकडे ना म्हणजे आमच्या कॉलनीत जसं आपण लहान बाळाचं बोरनान करतो ना तसं नवीन नवरीचं पण करतात. तर माझ्या सासरी काही ती प्रथा नव्हती, बट आमच्या कॉलनीत होती, म्हणजे माहेर साईडला होती. तर माझं पण बोरनान झालं होतं. आणि तेव्हा गौरी हार्डली 3-3.5 महिन्याची होती. तर गौरीचं आणि माझं सोबत करण्यात आलं होतं. तर मी त्याचा एखादा फोटो व्हिडिओ तर नाही, बट फोटो जे आहे ते मी पक्का शेअर करेल पुढच्या स्लाईडमध्ये किंवा इथे साईडलाच. तर मला छान पैठणी घेतली होती पहिल्या संक्रांतीला काळ्या कलरची. आणि माझी ज्वेलरी मी आणि प्रतीक्षाने मिळून खूप सुंदर बनवलेली होती. त्याआधी वहिनीची जेव्हा पहिली संक्रांत होती तिला मी सहन घेऊन गेली होती, तेव्हा तिची ही ज्वेलरी, तेव्हा तर नवीन नवीनच फॅड होतं, बट तिला पण मी अशी ज्वेलरी स्वतःच्या हाताने बनवून घेऊन गेली होती. तिचा पण जो फोटो सापडेल तो पण मी शेअर करेल. तर मला पण ही ज्वेलरी खूप छान बनवता येते, बट सखीमुळे आता ते शक्य नव्हतं. आणि आमची प्रतीक्षा मावशी आता खूप जास्त एक्सपर्ट झाली आहे. फक्त हे तिळगुळाचे दागिने नाही तर ती हळदीचे वगैरे दागिने पण खूप छान बनवते. तर आता हे आहे सखीसाठी मी खूप सुंदर एक नऊवार घेतली आहे रेड कलरची आणि त्यासाठी ब्लॅक कलरचे 2-3 ड्रेस घेतलेत. तर उद्या काय काय घालू माहीत नाही आहेत, बट तिचं खूप छान फोटोशूट करून घ्यायचं आहे कारण संक्रांत माझा पण खूप आवडीचा सण आहे. तर स्टे ट्यून. खूप जणांचे प्रश्न खूप जणांचे प्रश्न असतात की जेव्हा मी सखीला बाहेर नेते तेव्हा तिला मी नक्की काय खाऊ घालते. तर खूप लांबच्या प्रवासाला जाताना मी तिचे सेरलॅक बनवते. जनरली मी तिला ते सेरलॅक खाऊ घालत नाही. ते डाळ तांदळाचं तर मी कधीच केलं नाही, बट दलियाचं वगैरे जर 2 दिवस जायचं असेल तर 2 दिवसापुरतंच बनवते. घरी करायचं असेल तर मग ताजं ताजं बनवते. तर आज आज माहीत नाही आम्ही कधी घरी येतो. थोडाच प्रवास करायचा आहे ना, थोडंच बाहेर जायचं आहे ना, माहीत नाही. बाहेर गेल्यावर काही पण प्लॅन होता. मी थोडं जात असतो, जास्त तुम्ही करता. तर तिचं जे बेसिक जे नेहमी मला ठेवावंच लागतं गाडीत ते दाखवते. तर हे मखाने आहेत ड्राय रोस्ट केलेले, कधी पावडर आहे येते कधी हे. नंतर हे नाचणीचे बिस्किट आहेत, हे गोड नाही आहेत, हे आपल्या नाचणीच्या पापडसारखेच आहे, बट तिला ते आवडतात. देन ड्रायफ्रूट्सचे लाडू आहे, सगळं एकत्र झालं आहे, ड्रायफ्रूट्सचे लाडू आहे. त्याचबरोबर इकडे नागलीचा पापड तिला आणि मला दोघींनाही फार आवडतो, हा तूप लावून भाजून घेते मी. तर हा आहे. आणि राजगिऱ्याचे लाडू, हे अगदी बेसिक आहे, म्हणजे बाहेर जाताना मी तिला खाऊ घालते. बेसिक जे वरतून तिला लागतं चकना टाईप. आणि जेव्हा पण असं खूप लांबच्या प्रवासाला किंवा कोणाच्या घरी जायचं असेल तर तिथे गेल्यानंतर ऑफकोर्स लहान बाळासाठी कोणी काही बनवतं. आणि माझी जी हक्काची घरं आहे पुण्यातली त्यांना तर मी जायच्या आधीच सखीसाठी काहीतरी बनलेलं असतं. डाळ भात म्हणा किंवा तिची ती खिचडी म्हणा, इडली म्हणा, या टाईप बेसिक असतं सगळं. सो तिचं खायचं बाहेर मॅनेज होतं. आणि हॉटेलमध्ये गेलोच तर तिला दाल खिचडी, नागलीचा पापड, इडली अशा ज्या बेसिक गोष्टी त्याच्या सवय लावल्या आहेत मी. कच्चं पनीर अशा गोष्टी ती खायला लागली आहे. अंडं पण खाते उकडलेलं. तिला ऑमलेट ट्राय केलं निखिल आपण एकदा, पण तिला त्रास झाला होता त्यामुळे ते नाही देत मी बाहेर गेल्यानंतर. बट मसाला पापडमधला पण ती साईडचा पापड खाते आता. सो बाहेर गेल्यानंतर खायचं असं अजून तरी काही त्रास नाही आहे. निखिलचा शनिवार आहे त्याच्यामुळे तो चालला आहे देवदर्शनाला. लास्ट टाईम आम्हाला कापसाचे बोंड भेटले नव्हते, आम्ही अर्जंटली नाशिकहून कुरिअर करून मागवले कारण निखिलच्या पुण्यात ते भेटले नाहीत. त्याला खूप गर्व आहे, तो पुण्याचा खूप मोठा फॅन आहे. आमचं पुणे भारीच आहे. मी म्हणत नाही वाईट नाही, पण तुमच्या पुण्यात कापसाचे बोंड नाही भेटलेत असं मी सांगतेय. नाशिकला पण नव्हते भेटले, मी नगरवरून आणले होते. कशाचं काय खोटं बोलतोस, नाशिकमध्ये झाड आमच्या कॉलनीत पण. नाशिकला कापूस नाही होत, कापूस तिकडे होतं नगर साईडला, तरी पण आमच्या कॉलनीत आहेत झाडं. तर ते आम्ही नाशिकहून मागवलंय कारण त्याचं ते आहे शनीचं जे तो खूप फॉलो करतो. बाय द वे आजच मला कोणीतरी निखिलनेच सांगितलं की त्याला कोणीतरी सांगितलंय की जो आपण पायात काळा धागा बांधतो तो बांधू नये. दॅट मीन्स शनी तुम्ही पायात ठेवता विच इज नॉट गुड.
त्यामुळे तो सखीला काळे धागे घालू देत नव्हता. ते इतके दिवस नाही मला सांगितलं नव्हतं, बट आज माझा धागा बघितल्यावर तो बोलला की त्यानं तो काढ, असं असं असतं, असं झाला. मंदिरात कोणीतरी सांगितलं होतं, तर तो नजरसाठी मी प्रेग्नेन्सीमध्ये बांधला होता तो धागा, बट आता काढते, कारण उगाच शंका नको मनात. कोणी काही सांगितलं तर ब्लाइंडली फॉलो नाही करत, बट असं देवाधर्माचं असलं तर माझा मुळात खूप जास्त विश्वास आहे देवधर्मावर, तर मग मी काढणारे आज तो दोरा. ए सखी मी येऊ का? ए सखी मी येऊ का तुझ्यासोबत? मी येऊ? नो नो मी येऊ प्लीज प्लीज येऊ ना आते येते हा? आलो तर खरं आम्ही वेस्ट साईडला, बट तिथे गर्दी इतकी आहे की आम्ही गाडीमध्येच बसलोय. वेटिंग आहे पार्किंगलाच. म्हणून सखी गेली पापाकडे खेळायला, आणि हा मी तिला नवीन टॉय घेतलाय ज्याचं नाव मी गनू ठेवलंय, कारण का मला गाडीत पण काही ना काही लागतं सारखं. बाय द वे हा माझा खूप जुना टॉप आहे जो मला खूप दिवसांनी बसला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. आणि आज मी निखिलसोबत ट्विन केलंय, आणि आधीच घातलेलं होतं आणि माझं मॅच झालं त्याला. आणि सखीचा पण हा टॉप खूप जुना आहे आणि तो मला सापडला, आणि तिला तो खूप गोडाही दिसतो ब्ल्यू जीन्सवर, तेव्हा मी तिला ते काय या कर, सगळ्यांना सांग आमच्या घरी या सांग, या कर ना. मस्त मखाने वगैरे खाऊन झालंय तिचे. गाडीत बसली की तिला भूक लागते, पक्की माझ्यावर गेली ती. तर असं काही आहे, बघूयात आत काही मिळतं की नाही, एवढं वेटिंग करून वगैरे पण, बट चलते अंदर. असंही सॅटर्डे, खूप काही असं मोठं गोल नाही मारायचं आहे, सो इथे थोडा वेळ गेला तरी चालेल आम्हाला. आज मोक्का डिस्काउंट चालू आहे वेस्ट साईडला, आणि कलेक्शन पण खूप छान आहे. आम्ही या माणसाला बऱ्यापैकी लुटलोय, आणि आज फक्त माझी आणि निखिलची शॉपिंग झाली. सखीसाठी आम्हाला काहीच मिळालं नाही तिथे, नव्हतं म्हणजे मुलींचं नव्हतं एवढं काही खास, बट माझ्या सखीचा जो छोट्या छोट्या गणू होता, तिथे एक बेबी होतं, ते मला बोललं घेऊ का, ले लू क्या आंटी, तो मैंने उसको दे दिया. त्याच्यावर तिचा पप्पा एवढा चिडला माझ्यावर, इज लाईक, बट ती इतकी क्यूटली बोलली ना, मला तिच्याकडनं परत घ्यायची इच्छा पण झाली नाही. म्हणजे माझ्या सखीचं गेलं, आता मी तिच्यासाठी दुसऱ्या गणू शोधते आजच्या आज लगेच. बट छोट्या बाळाच्या हातून असं हिसकावून घेणं किंवा मागणं मला बरोबर नव्हतं वाटत. मला पण वाईट वाटलं नंतर, ऑनेस्टली सांगते, पण मला त्यावेळेस ते बरोबर नाही वाटलं तिच्या हातून घ्यायला. बट सखी आता शोधते गाडीत त्याला, कारण तिला त्याची सवय झाली गाडीत, तर बघूयात. तर इथे बऱ्यापैकी मिळालं मला काही काही. निखिलचं थोडं मिसिंग आहे, त्यासाठी आम्ही वेस्ट साईडला चाललोय मॉललाच. फक्त तिथे आता गर्दी नसावी, होप सो, म्हणजे आमचं आजचं जे काही आहे ते होऊन जाईल. निखिल ट्रायल रूममध्ये चेंज करत होता, तोपर्यंत मी सखीला आरसा दाखवला की असा असतो. त्यानंतर बाईने आरसा सोडलाच नाही, ती कंटिन्यू तिथे फिरत होती, वाकून वाकून बघायची की या साईडला पण सखी, त्या साईडला पण सखी. बट तिचं हे आश्चर्य बघून ना मला खरंच खूप कौतुक वाटत होतं. त्यात ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला स्माईल देत होती. फायनली घरी आलोय. दुपारी 12:30-1ला निघालो होतो, आणि यायला किती 8:30-9 झाले. आल्या आधी सखीची खिचडी करून तिला खाऊ घातलं, कारण आम्ही आज दिवसभर मखाने आणि पापड खात होतो, त्यामुळे तिला खूप जास्त भूक नव्हती, बट तरी तिने फिनिश केलंय एकदम असं गुड बाळासारखं. आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की मी शॉपिंग केली आणि निखिल बिलिंगच्या लाईनमध्ये उभा होता. नेहमी नाही तर निखिल शॉपिंग करायचा, मी साईजेस बदलून द्यायची, तो ट्रायल रूममध्ये राहायचा, मग मी बिलिंगच्या लाईनला राहायची. पण आज मी मनसोक्त शॉपिंग केली, आणि आज आम्ही सखीला काहीच नाही घेतलंय. आजचा पूर्ण दिवस माझा होता, बर्थडे मंथ आहे माझा, त्यामुळे मग तू किती काय कर, मला जे घ्यायचं ते मी घेईलच. आणि बाय द वे मी लिटरली प्रेग्नेन्सी नंतर एवढी सगळी शॉपिंग केली आहे. काय तुला ऐकू नाही येत? मला काही नाही, मी तुला ऐकवेल तरी पण. शकुडं इतकं गोड दिसतंय आज, इतकी लोक भेटली जे सखीला ओळखत होते. मला इतकं भारी वाटतं ना जेव्हा सखीमुळे मला कोणीतरी ओळखतं. आणि सखी रडत नाही, सखी प्रत्येकाशी इतकी मला वाटलं पण इतकी हसून खेळून असते ना की छान वाटतं. आणि जे ओळखत नाही ते पण कितना क्यूट बेबी आहे, मला खूप भारी वाटतं जेव्हा सखी अशी अनोळखी लोकांकडे बघून हसते. आता मी दिवसभर फिरत होतो, दिवसभर सखी एकदम प्रॉपर खुश होती, काहीही रडरड केली नाही.
अशा वेळेस असं वाटतं की गोंडस बाळ आहे. पण मी निखिल म्हटलं आता मी सखीला कधीच कुठे बाहेर घेऊन जाणार नाही, कारण ती रडली नाही पण ती इतकी खेळली आहे, इतकी जास्त की तिला तिला असं खाली लोळायला मिळालं नाही ना 2 वाजेपासून. मग 4-5 वाजेनंतर आम्हाला आज झालं होतं की आम्ही काय करून काय नाही. तिला फक्त चालायचं होतं. ती मॉलमध्ये आम्ही गेलो ना, ज्या ज्या शोरूममध्ये जायचो तिथे आरसे असायचे ना, सगळी त्याच्या भोवती गोल गोल राऊंड गोल गोल राऊंड कंटिन्यू फिरत होती. आज चांगले पाय दुखवणारे. शूज घालायचे आता नाही. त्यामुळे सखीने पण आज मजा केली. एका पॉईंटला मी निघलं, म्हटलं मी हिला घेऊन शॉपिंगला नाही येणार यार. इतकी कोणाला मस्ती करायची असते. इतका मस्ती तर मी तसं पण नव्हता इतका मस्तीखोर. सखी आहे का? नो 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 सखी आहे ना मस्तीखोर? नो 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 आहे. कंबर हलवायचं तर नवीनच चाललंय. काय काय आणि हे चालण्याचं नाटक तर आमचं काहीतरी सुरूच आहे. म्हणजे तिला एकदम आज मला असं सगळे तारे बिरे दाखवले तिने. एकदम लास्टला निखिल गेला शॉपिंग करायला. तेवढ्या वेळेस सखी माझ्याकडे होती, पण तेवढ्या सखीने मला इतकं फिरवलंय. मी तिच्या मागे 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 चालत होती. बट ठीक आहे, त्रास देत नाही हेच खूप आहे. सो माझी तरी ऑलमोस्ट आवडली आहे शॉपिंग. आता मी काही घेणार नाही. कोणाला काही वाटलं मला द्यावं तर कोणी देऊ शकतं, त्या व्यतिरिक्त मी तर काही घेणार नाही आता स्वतःहून जाऊन दुकानात. बघूयात, उद्या सखीचं फोटोशूट आहे. तिला मी रेड कलरची नऊवार आणली आहे, बट जिथे चाललो आहे ताईकडे ब्लॅक कलरची आहे. सो बघूयात उद्या काय काय घालणं होतं. तिला ड्रेसेस पण आणले आहेत मी ब्लॅक कलरचे 2-3. जो सूट होगा वो पहनाऊंगी, जे नाही होणार किंवा जे राहतील ते मी तिला संक्रांतीला घालेल, तिच्या बोरनानला घालेल, माझ्या हळदी कुंकू तेव्हा घालेल. तर त्याच प्लॅनिंगनी कपडे आणलेत. काय रे तू वैतागला? अच्छा. आणि सखीचं तर आवरलं आहे. आता आम्हाला आमचं बघायचं आहे. मे बी आम्हाला पण मी खिचडीच टाकेल लवकर. सो स्टे ट्यून. आमचा रोजचा टायमिंग आहे 8:30चा, बट आज आमची चूक झाली माझी निखिलची. आम्ही 8:30-9 वाजता घरी आलो आणि त्याचा प्रॉपर बदला घेत आहे आमचं हे पिल्लू. 11:30 झाले तरी लांब लांबपर्यंत आमच्या डोळ्यात झोप नाही आहे. उगाच पप्पा पण एवढं चिभवतो ना आमचा कधी कधी तिला, त्यामुळे आता अवघड होणार आहे. चूक आमची त्याच्यामुळे सहन पण करावंच लागणार आहे. डिंगी टिकी डिंगी टिकी डिंगी टिकी डिंगी टिकी. कोण म्हणायला या पोरीला झोपायचंय थोड्या दिवसात म्हणून. हे असे एवढे मोठे मोठे जर डोळे आले ना सगळं तुला, तू किती वाजेपर्यंत पण झोपणार नाही. अरे येते आले आले. कट टू डे 2. सखीला असं गोडगोड तयार केलंय आणि आम्ही चाललोय तिच्या संक्रांतीच्या फोटोशूटला. लवकर निघायचं होतं पण आम्हाला ऑलमोस्ट 1 वाजला, कारण मॅडम लेट उठल्या, नंतरचे नखरे, नंतर बाहेर जायचे नखरे. तर फायनली तिची बास्केट वगैरे सगळं रेडी करून घेतलंय मी. तिचं खाणं पिणंही झालंय, बाकीचं घेऊन चालली आहे. तर बघूया, तिला नऊवारी घालायची, ड्रेसही घालायचा आहे. बघू ते किती गोड दिसते. सो स्टे ट्यून. नाही कुठे चाललो? गुड बाय. तडाखा सगळ्यांना दम नाही द्यायचा. आम्हाला भूर जायचं, फक्त भूर जायचं लिफ्ट मधनं. आम्ही पोहोचण्याआधीच ताईने छानसा सेटअप लावून ठेवला होता. तिचं नावही लिहिलं होतं साईडला नित्या म्हणून. सेट खूप सुंदर होता आणि सखीने पण एन्जॉय करायला सुरुवात केली. आणि मला तिचं हेच खूप आवडतं की ती सगळ्या गोष्टींना खूप सपोर्ट करते. त्यामुळे मला पण हौशीने सगळं करता येतं तिच्यासाठी. आणि आज तर ती खूप गोडही दिसत, फुल मजा घेते शूटची. आधी कोण रडायचं? सखी हसतच नव्हती ना आधी शूटला. माझ्या आणि ऋतुजा ताई सोबत निखिल पण प्रत्येक फोटोशूटला खूप असा एन्थू असतो, कारण त्याच्या लेकीचे फोटो बघायला त्याला खूप आवडतात. तो एवढा फोटोलिक नाही आहे, बट लेकीसाठी सगळं सहन करतोय सध्या. नऊवार घातल्यानंतर तिला असा साधा ड्रेस घालून परत तिचं शूट केलं आणि त्यातही ती खूप गोड दिसत होती. पण नंतर तिचा मूड ऑफ झाला, मग आम्ही जरा शूट थांबवलंच तिचं. तर आज सखीचं फोटोशूट खूप छान झालं. सखीने पण खूप छान सपोर्ट केला, अजिबात चिडचिड नाही केली, रडरड नाही केली. का तुला मध्ये मध्ये यायचं बाबू, माझा ड्रेस तरी सोड. तर खूप छान फोटोशूट झालं. बट आम्ही खूप थकलो, कारण मागच्या सॅटर्डेपासून कंटिन्यू फिरफिर चालू आहे. सॅटर्डे काय त्याच्या आधीपासून नाईट आऊट, मग 31st, मग घरी आल्यावर घरावरनं परत काल परवा फिरणं. प्रचंड थकवा आलेला आहे. आता मी कुठेच जात नसते महिनाभर. मी इतकी फिरली मागच्या महिनाभरात.
सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, मी सखीचे फोटो तर पोस्ट करतेच, पण तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आज निखिलला बाहेर जायची खूप इच्छा होती जेवायला, त्यालाच प्रॉपर थाळी खायची होती, बट माझी हालत अशी होती की म्हटलं यार नको. इज व्हेरी स्वीट की लाईक ठीक आहे चल तुला नाही बरं वाटत आहे ओके. तर त्यानेच खिचडी केली आमच्यासाठी, आम्ही दोघींनी खिचडी खाल्ली. सखीचं पण जेवणच त्याने केलं, मी फक्त तिला भरवलं. आज आमचे रोल रिव्हर्स झाले होते, बट त्याच्या सपोर्टमुळे बऱ्याच गोष्टी होत आहेत सध्या. सो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.